सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कुणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की आज कामामध्ये तुम्ही अधिक व्यस्त असल्यानं कुटुंबाला वेळ देऊ शकणार नाही, त्यामुळे तुम्ही थोडेसे चिंतेमध्ये असाल. आज तुमची धार्मिक श्रद्धा वाढेल आणि तुम्ही धार्मिक कार्यक्रमांमध्ये देखील सहभागी व्हाल. आरोग्याबाबत आज तुम्ही दुर्लक्ष करू नका, अन्यथा भविष्यामध्ये तुम्हाला मोठ्या आजारांचा सामना करावा लागू शकतो. थोडं सावध राहून आरोग्याची समस्या जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्या. तुम्हाला तुमच्या मुलांशी संबंधित एक आनंदाची बातमी संध्याकाळी मिळेल. आज तुम्ही कोणतीही गुंतवणूक केली तरी त्याचा तुम्हाला चांगला आर्थिक लाभ भविष्यामध्ये होईल. आज नशीब 77% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज बजरंग बाणाचा पाठ करा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला तुमच्या मुलांच्या शिक्षणाशी संबंधित एक आनंदाची बातमी मिळाल्यानं तुम्ही खूप खुश असाल. कुटुंबातील सदस्यांकडनं संध्याकाळी तुम्हाला एखादी मन दुखवणारी बातमी ऐकायला मिळाल्यानं थोडासा मात्र तणाव जाणवेल आणि वाईटही वाटेल. आज कोणतीही गुंतवणूक केली तरी ती तुम्हाला बऱ्यापैकी नफाच देईल, त्यामुळे आज जास्त पैसे गुंतवण्यापूर्वी काळजीपूर्वक विचार करा. आज नशीब 89% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज मुंग्यांना पीठ खाऊ घाला. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की व्यवसायामध्ये मोठा नफा मिळाल्यानं आज तुम्ही आनंदी असाल. मात्र व्यवसायातील लाभामुळे कोणाला काहीही बोलण्यापूर्वी विचार करा. अहंकारामध्ये एखादी गोष्ट बोलून भविष्यामध्ये तुम्हाला पश्चात्ताप करावा लागू शकतो. आज फिरायला जाण्याची तुम्ही तयारी करत असाल तर मौल्यवान वस्तू हरवण्याची किंवा चोरीला जाण्याची दाट भीती आहे, त्यामुळे तुम्हाला थोडं सतर्क राहावं लागेल. आज नशीब 84% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज सूर्यदेवाला जल अर्पण करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की काही गोष्टींमध्ये आज तुमच्या पदरी निराशा येईल. तुमची कायदेशीर प्रकरणं सुरू असल्यास आज निर्णय काही काळासाठी पुढे ढकलला जाऊ शकतो. कामाच्या ठिकाणी देखील तुम्हाला आज काही अडचणींचा सामना करावा लागेल. तुमचे शत्रू तुमच्या कामामध्ये अडथळा आणण्याचा प्रयत्न करू शकतात, त्यामुळे आज तुम्हाला त्यांच्यापासून सावध राहावं लागेल. विद्यार्थ्यांना आज अपेक्षित निकाल मिळाल्यानं आनंद होईल. संध्याकाळी तुम्ही तुमच्या एखाद्या नातेवाईकाच्या घरी जाऊन महत्त्वाच्या विषयावरती संवाद साधू शकता. आज नशीब 87% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान श्रीकृष्णांना लोणी आणि साखरेचा नैवेद्य अर्पण करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की प्रदीर्घ काळापासून प्रलंबित असलेली कामं आज तुमच्या कुटुंबातील वडीलधाऱ्यांच्या मदतीनं पूर्ण करण्यामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल. नोकरी मिळवण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या लोकांना आज चांगल्या संधी मिळतील, ज्यामुळे त्यांची आर्थिक स्थिती मजबूत होईल. प्रेमामध्ये असणारे लोक आज आनंदी असतील. एखाद्यासोबत पैशांची देवाणघेवाण करण्याचा जर तुम्ही विचार करत असाल तर थांबा, अन्यथा तुम्हाला नुकसान हे सहन करावं लागू शकतं. तुम्हाला आज तुमच्या सासरच्या लोकांकडनं आर्थिक लाभ होताना दिसत आहेत. बाहेर जाताना अचानक वाहन बिघडल्यानं तुमचा आर्थिक खर्च देखील वाढू शकतो. आज नशीब 83% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की व्यवसायामध्ये नाविन्य आणण्यासाठी तुम्ही आज प्रयत्न कराल, त्यामुळे कामामध्ये तुम्ही अधिक व्यस्त राहाल. भावाचा सल्ला घेऊन आज एखादं काम जर तुम्ही केलं तर ते नक्कीच पूर्ण होईल. तुम्हाला आज व्हायरल आजारांचा त्रास होऊ शकतो, त्यामुळे संध्याकाळी थोडासा थकवा जाणवेल. डोकेदुखी होऊ शकते, ताप देखील येऊ शकतो. तुम्हाला आज तुमच्या सासरच्या लोकांकडनं पैसे मिळाल्यानं तुमची आर्थिक स्थिती मात्र थोडीशी मजबूत राहील. जर तुम्ही नोकरी मिळवण्यासाठी प्रयत्न करत असाल तर तुम्हाला आज चांगल्या संधी मिळतील, ज्यामुळे भविष्यामध्ये तुमची आर्थिक स्थिती ही मजबूत राहील. आज नशीब 72% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज योग आणि प्राणायामाचा अभ्यास करा. आता पुढची रास तूळ रास.
श्री गणेशजी सांगतात की तुमची आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी केलेले प्रयत्न तुम्हाला आज नक्कीच चांगले फायदे देतील. आज तुमच्या घरच्यांशी किंवा नोकरीमध्ये कुठल्याही अधिकाऱ्यांशी वाद झाला तर बोलण्यामध्ये तुम्हाला गोडवा ठेवावा लागेल, नाहीतर त्यांच्यासोबत तुमचं नातं जे आहे ते बिघडू शकतं. विवाहयोग्य लोकांसाठी आज चांगल्या स्थळांचा प्रस्ताव येईल. कुटुंबातील सदस्यांना देखील ती स्थळं पसंत पडतील. तुमचे जर काही जुने वाद असतील तर ते तुम्हाला संपवावे लागतील. तुम्हाला आज डोकेदुखी किंवा व्हायरल फीवर, ताप याचा त्रास होऊ शकतो. तुम्हाला सासरच्या मंडळींकडनं काही आर्थिक लाभ झाल्यानं तुमची आर्थिक स्थिती ही रोजच्यापेक्षा मजबूत राहील. आज नशीब 95% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गणपतीला लाडू अर्पण करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमच्या एखाद्या व्यक्तीसोबत काही जुने वाद असतील तर ते मिटतील. नोकरीच्या ठिकाणी सुद्धा सहकाऱ्यांशी वाद झाला असेल तर तो आज संपुष्टात येईल. आज तुम्हाला तुमच्या खर्चावरती नियंत्रण हे ठेवावं लागेल, अन्यथा तुमची आर्थिक परिस्थिती बिघडेल. परदेशामध्ये व्यवसाय करणाऱ्या लोकांना आज एखादी चांगली बातमी मिळाल्यानं ते फार खुश होतील आणि संध्याकाळी तुमच्या कुटुंबातील सदस्यांसाठी एक छोटी पार्टी देखील आयोजित करतील. आज नशीब 66% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंच्या नामाचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला तुमच्या कामातील किंवा व्यवसायातील मत्सरी सहकाऱ्यांपासून सावध राहावं लागेल, कारण ते तुमच्या कामामध्ये अडथळे निर्माण करू शकतात. नोकरीतील तुमचे गुप्त शत्रू तुमच्या बॉसला त्यांच्या बाजूने करण्याचा आणि तुमच्या विरुद्ध भडकवण्याचा प्रयत्न करतील, त्यामुळे सावध राहा. तुमच्या महिला मैत्रिणीला आज पैसे उधार दिल्यास ती अडचणीमध्ये येऊ शकते. तुम्हाला आज तुमच्या सासरच्या लोकांकडनं आदर, मान, सन्मान मिळेल, त्यामुळे तुमचं मन हे खुश राहील. आज नशीब 73% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भुकेल्या लोकांना अन्नदान करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला एकामागोमाग एक चांगल्या बातम्या मिळत असल्यानं तुमचं मन हे प्रसन्न राहील. तुम्ही तुमच्या कुटुंबातील सदस्यांसोबत बाहेर फिरायला जाण्याचा विचार करू शकता. आज तुमच्या एखाद्या विरोधकामुळे तुम्ही अडचणीमध्ये येऊ शकता. तुम्हाला आज काहीही बोलण्याआधी विचार करावा लागेल, अन्यथा तुमचे विरोधक नवीन योजना आखून तुम्हाला पुन्हा अडचणीमध्ये आणू शकतात. आज संध्याकाळचा वेळ तुम्ही तुमच्या पालकांची सेवा करण्यामध्ये घालवाल. आज नशीब 87% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पांढरं रेशमी वस्त्र दान करा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की राजकारणामध्ये प्रयत्न करणाऱ्यांना आज नवीन संधी मिळतील. तसेच जाहीर सभा घेण्याची संधी मिळाल्यानं त्यांचं जनसमर्थनही वाढेल. जवळच्या मित्रांशी आज भेट होण्याची दाट शक्यता आहे. आज तुम्ही जवळच्या किंवा दूरच्या प्रवासाला जाण्याचा विचार जर करत असाल तर ते तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. आज सरकारकडनं तुमचा मान सन्मान होण्याची देखील शक्यता आहे. आज संध्याकाळी तुम्ही तुमच्या जोडीदाराला खरेदीसाठी घेऊन जाऊ शकता. आज नशीब 83% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज संकटनाशक गणेश स्तोत्राचं पठण करा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की आजच्या दिवशी जुने मित्र, जुन्या वादांपासून तुम्ही मुक्त व्हाल. कोणाकडनंही तुम्ही पैसे जर उधार घेतले असतील तर आज ते परत केल्यानं तुमच्या मनावरील ओझं उतरेल. तुम्हाला आज कुटुंबातील एखाद्या सदस्याकडनं भेटवस्तू मिळाल्यानं तुम्ही आनंदी व्हाल. आज तुम्ही स्वतःसाठी थोडा वेळ काढण्याचा विचार कराल. तुम्हाला आज काही कामांमध्ये यश हे मिळू शकणार नाही. विद्यार्थ्यांना आज आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. नोकरीशी संबंधित लोकांनी आज कोणतंही नवीन काम केलं तर त्यांना नशिबाची साथ मिळेल. आज नशीब 65% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गाईला गूळ खाऊ घाला. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.